आत्ता आपण चाललेलो आहोत वाईला, साताऱ्यातली वाई, जगप्रसिद्ध वाई, अत्यंत निसर्गरम्य अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे। शेजारून संत अशी कृष्णामाई वाहते आहे आणि अशा या अत्यंत सुंदर, अत्यंत चांगल्या आणि ऐतिहासिक वातावरणामध्ये एक घटना मात्र मनाला दुःख देणारी घडली आणि तीच घटना आणि त्या घटनेचा घटनाक्रम आज आपण पाहणार आहोत। आणि यासाठी आपल्याला जायचंय वाईमध्ये असणाऱ्या नावेची वाडी नावाच्या एका वाडीमध्ये। आणि ही घटना जी घडली ती आहे एप्रिल-मे 2019 मध्ये। तर या ठिकाणी या नावेच्या वाडीमध्ये चव्हाण परिवार हा एक परिवार राहतो आहे आणि त्या परिवारामध्ये प्रकाश चव्हाण हे पती आहेत। त्यांच्या पत्नीचं नाव आहे अश्विनी चव्हाण। त्यांचा एक 10 वर्षाचा मुलगा आहे, जो मुलगा 4थीला आहे, त्याचं नाव आहे गौरव। या तिघांचा हा अत्यंत चांगला संसार चाललेला आहे, कारण पती पत्नी आणि एक मुलगा। आता ही जी पत्नी आहे ती पत्नी ही कामाला जाते, MIDC आहे जवळ, आणि त्या MIDC मध्ये ती काम करते आहे। हा मुलगा 4थी मध्ये शिकतो आहे। आईचं काम चाललेलं आहे, मुलगा इकडे शाळेमध्ये जातो आहे। आणि या कुटुंबावरती काळानं घाला घातलाय। तारीख आहे 28 एप्रिल 2019ला। या दिवशी त्या गावच्या शेजारच म्हणजे त्याच गावाच्या परिसरामध्ये यात्रा होती, गंगापुरीची यात्रा होती। आणि त्या यात्रेमध्ये ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम किंवा गाण्यांचा कार्यक्रम होता। आणि रात्रीची वेळ होती, घरामध्ये आई होती आणि मुलगा होता, म्हणजे अश्विनी होती आणि तिचा मुलगा होता गौरव, हे दोघंच घरामध्ये होते। आणि तो जो मुलगा आहे तो मुलगा आईकडे हट्ट करायला लागला की आई मला त्या लावण्यांच्या कार्यक्रमाला जायचं किंवा मला त्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला जायचं। आता आई म्हटले की मी प्रचंड थकलेली आहे, त्यामुळे आपल्याला काही जाता येणार नाही। पण मुलाचा हट्ट, त्या हट्टापुढे आईचं काही चालेना। आणि त्यानंतर मग आई म्हटली की नाही तूच जा मग। आणि त्यानंतर तो मुलगा ऑर्केस्ट्रा बघायला किंवा त्या गाण्यांचा कार्यक्रम बघायला घरातून बाहेर पडला। आता मुलगा घराच्या बाहेर पडलेला आहे, पण आईचं काळीज आहे, आईचं मन आहे, आईचं लक्ष सगळं लागलेलं आहे आपल्या मुलाकडे। आणि बराच वेळ झाला ती वाट पाहते की आता आत्ता माघारी येईन, मग माघारी येईन। तो येईपर्यंत ती जागी होती, तिला काही झोप येत नव्हती, डोळ्याला डोळा लागत नव्हता, कारण तिचं लेकरू हे त्या ठिकाणी बाहेर होतं, रात्रीची वेळ होती। आणि साधारणपणे 1-1:30 वाजले असतील। त्यानंतर तो जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम संपला आणि मग तिनं बघितलं की लोक सगळी तर माघारी आलेली आहेत, पण तिचा गौरव अजून आलेला नाही। आणि त्यानंतर परत वाट बघितली, इकडे तिकडे चौकशी केली, गौरव दिसला का, गौरव दिसला का, पण ते बाकीची येणारी मंडळी होती ती निघून गेली, काहींनी सांगितलं नाही दिसला। आणि हिला काळजी वाटायला लागली की माझा गौरव गेला कुठं, कार्यक्रमाला तर गेला होता आणि मग तो कुठं गायब झाला, काय झाला। त्याच्यानंतर मग परत मनामध्ये विचार आला की नाही तिथं झोपला असेल। आणि मग तिनं आपल्या पतीला सांगितलं, त्यानंतर तिचे काही नातेवाईक होते त्यांना सांगितलं, म्हणजे फोनवरती सांगितलं, त्यांना बोलवून घेतलं। आणि त्याच्यानंतर मग रात्रीच्या वेळी ही मंडळी, तो तिथं झोपला असेल, कारण लहान मुलांचं असं असतं की एखाद्या ठिकाणी गेला, कार्यक्रम बघता बघता झोपला, तिथंच झोपून गेला। त्या पद्धतीनं हे गेले, त्यांनी त्या ठिकाणी बघितलं, कार्यक्रमस्थळी काहीच नव्हतं, तो मुलगा पण तिथं सापडला नाही। त्या ठिकाणच्या त्यांच्या सगळ्या मंडळींनी, नातेवाईकांनी यांनी रात्रभर तपास केला, पण काहीही तपास लागला नाही। इकडं ह्या आईचं काळीज धडधड करत होतं, आपल्या मुलासाठी ती हंबरडा फोडत होती, रडत होती। आणि कारण तिच्या काळजाचा तुकडा होता, तो तुकडा गायब झाला होता आणि आता तिथं पण नाही येतो। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत ह्यांनी शोधायला सुरुवात केली आहे आणि त्या आईपाशी लोक जायला लागलेत, आया बाया बाजूच्या जमायला लागलेल्या आहेत। आणि त्या तिची सांत्वना करतायत की बाई लेकरू सापडेल तुझं, बाळ तुझं सापडेल, तू काळजी करू नकोस। आणि त्यानंतर मात्र 4 वाजले, दुपार झाली, तरी पण त्या मुलाचा काही तपास लागला नाही। त्या आईनं दिवसभर जेवण केलेलं नाही, रडून रडून तिचे डोळे सुकलेले आहेत, अश्रू सुकलेले आहेत। पण आता करणार काय, शेवटी ही सगळी मंडळी पोलीस स्टेशनला गेली, ती आई पोलीस स्टेशनला गेली आणि त्या ठिकाणी वाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली। 14 वर्षाचा गौरव चव्हाण काल रात्री साधारणपणे 11-12च्या आसपास, म्हणजे रात्रीपासून तो गायब आहे आणि त्याचा तपास लागत नाही। आता लहान मुलाचा तपास आहे हे पाहिल्यानंतर मात्र पोलिसांनी लगेच त्या तपासाला सुरुवात केलेली आहे। आणि त्याच्यानंतर म्हणजे 29 एप्रिलला त्यांनी ती तक्रार नोंदवली दुपारी 4 वाजता। आणि त्याच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी तक्रार नोंदवली होती त्याच दिवशी भुईंज पोलिसांचा फोन वाई पोलिसांना आला
कारण वाई पोलिसांकडे ही तक्रार नोंदवली होती आणि त्या वाई पोलिसांना भोईंज पोलिसांनी सांगितलंय की आम्हाला एका साधारण 10 वर्षाच्या मुलाची एक डेड बॉडी सापडलेली आहे आणि ती डेड बॉडी आणि तुम्ही पाठवलेली माहिती ही सेम वाटते. आणि मग त्या गौरवची सांगितलेली माहिती आणि तिथली जी डेड बॉडीची माहिती होती ती डेड बॉडीची माहिती ही तंतोतंत जुळत होती. आणि त्याच्यानंतर मग यांनी तिचे आईवडील आहेत त्या आईला फोन केला, तिला सांगितलं की तुम्ही आता भोईंज पोलिसांना जा आणि ती डेड बॉडी आहे ती बघा आणि तिची ओळख पाठवा. त्याच्यानंतर ज्या वेळेस ही आई तिथं गेली आणि तिनं आपल्या मुलाची ती बॉडी बघितली, डेड बॉडी बघितली, त्यावेळेस मात्र तिचं आरडणं आणि ओरडणं हे डोळ्यात पाणी आणणारं होतं. हंबरडा फोडणारी, म्हणजे एखादी गाई आपल्या वासरासाठी कशी हंबरडा फोडते त्या पद्धतीनं ती आई त्या मुलासाठी रडत होती, त्याच्यासाठी हंबरडा फोडत होती. कारण तिचं 10 वर्षाचं छोटंसं बाळ, 10 वर्षाचं लेकरू हे त्या ठिकाणी मरण पावलेलं होतं, त्याचा मृतदेह होता. आणि इथून पुढं आता तिला तिचा गौरव कधीही भेटणार नव्हता, तो तिला कायमचा सोडून गेला होता. आता हे सगळं चाललेलं, पोलिसांनी तो जो मृतदेह आहे त्याचा पंचनामा केलेला आहे, त्यानंतर त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आणि हा सगळा तपास आता वाई पोलिसांकडे आलेला आहे. आता त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस विचार करतायत, म्हणजे प्राथमिक तपासामध्ये विचार करतायत. ज्यावेळेस मामला समोर आल्यानंतर पोलिसांनी विचारचक्र सुरू केलंय की मुलगा आहे 10 वर्षाचा, शिकतो आहे 4थीमध्ये. आता 4थीमध्ये शिकणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाचं कोणाबरोबर ती दुश्मनी असू शकते, कोण त्याचा असा दुश्मन असू शकतो. आणि जरी कोणी दुश्मन असेल तर बाबा मारहाण केली किंवा हाणामारी केली अशा पद्धतीनं होऊ शकतं, काही छेड काढली अशा पद्धतीनं होऊ शकतं लहान मुलाचं. पण त्याचा खून करण्या इतपत दुश्मन कोण असावा एवढ्या लहान मुलाचा, आणि तो होता, म्हणून तर अशा पद्धतीनं त्याचा मृत्यू झालेला आहे. आता पोलिसांनी हा पण विचार केला होता की त्यानं, म्हणजे तो चुकून बुडाला असेल का काय असेल का. तर पोलीस विचार करत होते की तो आला होता कुठं, गंगापुरीमध्ये, कुठं तर त्या गाणी वगैरे पाहिला, कार्यक्रम पाहिला. आता तो तिथून त्या धूमच्या तलावापर्यंत पोहोचला कसा. बरं, त्या ठिकाणी पोहोचला, मग तो चालत आला होता का त्याला कोणी घेऊन आलं होतं. बरं, ज्यावेळेस त्याची डेड बॉडी सापडली त्यावेळेस त्या डेड बॉडीवरती म्हणजे फेस सदृश्य असं काहीतरी होतं की जेणेकरून पोलिसांना हे जाणवत होतं की या मुलाला कोणीतरी विष दिलेलं आहे आणि त्याच्यातून याचा मृत्यू झालेला आहे. अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही, पोलिसांचा हा प्राथमिक अंदाज आहे. अशा पद्धतीनं पोलीस तपास करतायत, सगळ्या बाजूने तपास करतायत. त्यानंतर विचार केला की बाबा ह्या आई वडिलांचं कोणाशी काही दुश्मनी आहे आणि म्हणून त्यांचा राग म्हणून यांनी या मुलावरती राग काढला का, या दृष्टीनं पण पोलिसांचा तपास चाललेला आहे. आणि पोलिसांना सगळ्यात शेवटी त्या मुलाला कोणी पाहिलं होतं तर त्याच्या आईनं पाहिलं होतं. आणि म्हणून मग रात्रीच्या 10 वाजता तो घरातनं बाहेर पडलाय आणि त्याच्यानंतर तो काय भेटलेला नाही, दिसलेला नाही. हे पाहिल्यानंतर मग पोलिसांनी त्या आईला प्रश्न विचारायला सुरुवात केली, कारण तिच्याकडूनच त्यांना डिटेल्स मिळू शकतात, तिच्याकडूनच त्यांना माहिती मिळू शकते. आणि त्यानंतर मग त्यांनी विचारलं की बाबा रात्रीच्या वेळी मग तो एकटा गेला होता का, किंवा तो कार्यक्रमाला एकटा गेला होता की त्याच्याबरोबर अजून कोणी होतं, किंवा म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या डिटेलिंग, त्यानं कुठली कपडे घातली होती, काय घातली होती, चप्पल घातली होती का, हे होतं का ते होतं का, इकडल्या तिकडल्या, मग असं झाल्यानंतर काय झालं, तसं झाल्यानंतर काय झालं, अशा पद्धतीनं ती विचारत होती, तिला विचारलं जात होतं. आणि ह्या सगळ्यामुळे ती गांगरून जात होती की पोलिसांना उत्तर द्यायचं काय. आणि पोलीस एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारायची आणि एकाच प्रश्नाचं उत्तर ती वेगवेगळ्या पद्धतीने द्यायची. म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये सुद्धा तिची विसंगती होती. आणि मग ती जेवढं सांगते आहे त्याच्यापेक्षा जेवढं लपवते आहे हे पोलिसांना जाणवलं. आणि ज्यावेळेस त्या गोष्टी जाणवल्या त्यानंतर मात्र पोलिसांनी तिच्यावरती प्रचंड दबाव आणायला सुरुवात केली. आणि इतका दबाव आणला अक्षरशः तिचा भावनेचा बांध फुटला आणि तिनं कबूल केलं, मी माझ्या मुलाला मारलंय. त्यानंतर त्या आईचा असली चेहरा समोर आला, कारण तो चेहरा आईचा नव्हता तर आईच्या पाठीमागं दडलेल्या कसाईचा होता.
ही जी अश्विनी चव्हाण आहे ती राहते नावेच्या वाडीमध्ये आणि ती काम करते आहे MIDC मध्ये. आता MIDC मध्ये ज्या कंपनीमध्ये काम करते आहे त्या कंपनीमध्ये सचिन कुंभार नावाचा एक प्राणी आहे आणि तो प्राणी बावधन गावचा आहे. त्याच परिसरामध्ये असणारं बावधन गाव आहे त्या ठिकाणचा आहे आणि त्या कंपनीमध्ये हा माणूस ऑपरेटरचं काम करतोय. आता हे दोघंही त्या कंपनीत काम करतायत. एक ऑपरेटर आहे, दुसरं कामगार आहे आणि यांचं हळूहळू म्हणजे हा मशीन ऑपरेटिंग करता करता ह्या दोघांचं कोऑपरेट झालं आणि ह्यांच्यामध्ये एक कोऑपरेट करणारा आणि एक ऑपरेट करणारा अशा पद्धतीचं नातं निर्माण झालं आणि मग इतकी जवळीक निर्माण झाली की फक्त कंपनीमध्येच ऑपरेटिंग आणि कोऑपरेटिंग करणं शक्य नव्हतं आणि मग जिथं वेळ मिळेल त्या ठिकाणी ऑपरेट आणि कोऑपरेट करायला यांनी सुरुवात केली. आता त्याच्यानंतर मग कधी झाडापाशी झाडाखाली झाडावर झाडाखाली झाडामागं, त्यानंतर झुडपामागं झुडपाड, इकडं तिकडं जिथं वेळ मिळेल त्या ठिकाणी ऑपरेट आणि कोऑपरेट हे दोघंही करायला सुरुवात झाली. अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं असतानाच हळूहळू इतके निगरगट्ट होत गेले ही लोक, इतके निर्लज्ज होत गेले की हा माणूस त्या बाईच्या घरी जायचा आणि घरी जाऊन मग त्यांचं ऑपरेट आणि कोऑपरेट मशीनचं काम चालायचं. आता एवढं सगळं चाललेलं आहे, अशा पद्धतीनं यांचं चाललेलं आहे. कोणाचं लाज नाही, लज्जा नाही, निर्लज्जपणे या गोष्टी सगळ्या चाललेल्या आहेत. आणि निर्लज्जपणाचा कळस काय माहितीये का, की ह्या सगळ्या गोष्टी त्या घरामध्ये असणाऱ्या तिच्या लहान मुलाला 10 वर्षाच्या त्या मुलाला ह्या सगळ्या दिसतायत. त्याच्या डोळ्यासमोर या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि या गोष्टीचा त्या मुलाचा विरोध आहे या गोष्टीला आणि तो मुलगा याचा रागराग करतोय. म्हणजे हा त्यांच्या घरी यायचा. आता घरी आल्यानंतर काय तो मुलगा काय त्याचं स्वागत करेल का अशा पद्धतीने, या बाबा तुम्ही येताय आमच्याकडं, अजिबात नाही. तो त्या मुलाला त्याचा राग यायचा की हा बाबा आमच्या घरात कशाला येतोय. आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्याचे वडील आहेत, म्हणजे त्या गौरवचे वडील आहेत, ते वडील हे आजारी होते आणि त्यामुळे वडील एका बाजूला आजारी आहे, दुसऱ्या बाजूला ही जी आई आहे ती अशा पद्धतीनं वागते आहे. आणि या सगळ्यामध्ये जर कोणाला त्रास होत होता, तकलीफ होत होती, तर ती होती गौरवला. कारण त्याला एक तर सांगताही येत नव्हतं कोणाला, बोलताही येत नव्हतं कोणाला. आणि हा मुलगा आमच्या दोघांमध्ये काटा आहे, या मुलामुळे आम्हाला दोघाला एकत्र यायला अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात. आणि याच्यामुळे त्याची आई त्याचा प्रचंड रागराग करायची, त्याला मारहाण करायची. म्हणजे असं अनेक लोकांनी सांगितलं की ती आई त्याला प्रचंड मारायची आणि त्याला त्रास द्यायची. म्हणजे आपल्या ह्याच्याबरोबर ती एकत्र येता येत नाही आणि म्हणून ती आई त्या मुलाला मारते आहे, त्या मुलाला त्रास देण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हे सगळं तो 10 वर्षाचा मुलगा सहन करतोय. विचार करा त्या मुलाची मानसिकता काय झाली असेल. एका बाजूला आई आहे, दुसऱ्या बाजूला वडील आहे, तिसऱ्या बाजूला कोणाला सांगता येत नाहीये आणि तो रडतोय, कुडतोय आणि तशाच पद्धतीनं जीवन जगतोय. हा मुलगा अत्यंत चांगला होता, हुशार होता आणि अनेक कार्यक्रमामध्ये तो भाग घ्यायचा. पण ह्या आईला मात्र ते पटत नव्हतं आणि त्याला मग ती सारखीच त्याला तो त्रास देत होती. आणि असं सगळं असताना सुद्धा तिनं विचार केला होता की म्हटले आता ह्याला रोज रोज मारण्यापेक्षा एकदाचाच जर मारला, एकदाचाच जर हा काटा दूर केला तर मात्र आपल्याला एकत्र येता येईल आणि आपल्यामध्ये कोणीही काटा शिल्लक राहणार नाही, अडचणी राहणार नाही. आणि मग ती आई विचार करायला लागली की आपल्या मुलाचा आपण कशा पद्धतीनं बंदोबस्त करू शकतो. आणि मग तिनं त्या ऑपरेटरला सांगितलं, त्यांचं ऑपरेट कोऑपरेट चाललेलं असताना तिनं सांगितलं की आता हे करताना ह्याचा काटा काढला पाहिजे. आणि मग तिनं प्लॅन केला. तो प्लॅन होता गंगापुरीच्या यात्रेच्या दिवशी याला मारण्याचा. कारण आता इकडं सगळीकडे यात्रेचं धामधूम चाललेली आहे, या धामधुमीमध्ये लोकांची ये जा चाललेली असते आणि अशामध्ये याला संपवायचा, स्वतःच्या मुलाला मारायचा, तोही प्रियकराच्या मदतीनं. आणि मग तारीख आहे 28 एप्रिल 2019, वार आहे रविवार. आणि त्या ठिकाणी आता तुम्हाला सांगितलं मग असे लावण्यांचा कार्यक्रम होता किंवा गाण्यांचा कार्यक्रम होता. आणि रात्रीच्या 10 वाजता तो मुलगा म्हटला नाही की आई आपल्याला कार्यक्रमाला जायचंय, त्या आईनं हे सगळी नौटंकी केली होती. तो मुलगा घरामध्येच आहे, ती आई त्याला म्हणते की अरे आपल्याला कार्यक्रमाला जायचंय, चल. आता मुलालाही बरं वाटलं ना की चला बाबा आपल्याला आई कार्यक्रमाला नेते. त्यानंतर त्या आईनं स्कूटी काढलेली आहे आणि स्कूटीवरती त्याला बसवलंय आणि ती त्या कार्यक्रमाच्या दिशेनं गेलेली आहे. मुलाच्या मनामध्ये एक गोष्ट होते की आपण आता यात्रेत चाललोय, आपल्याला मग आई काहीतरी खायला देईल, काही खेळणी असेल खेळणी देईल. 10 वर्षाच्या मुलाचं स्वप्न काय असू शकतं.
काहीतरी खाणं बाबा किंवा काहीतरी पिणं, त्या ठिकाणी काय कोल्ड्रिंक्स असतील काय असेल तर ते पिणं किंवा काहीतरी खेळणी घेणं, अशा पद्धतीची त्यांची चिटुकली छोटी मोठी स्वप्न. आणि त्या छोट्या बाळाचं तेच, आणि आपण आता यात्रेत चाललोय हा आनंद त्याच्या मनात. आणि त्याला घेऊन ती बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर हिनं त्या सचिनला फोन लावलाय आणि त्याला सांगितलंय, म्हटली याला घेऊन मी आता बाहेर आलेली आहे, आता कुठं यायचं. मग त्या सचिननं सांगितलं, म्हटला की तू शाहीर चौकामध्ये ये. मग हे दोघं म्हणजे ही स्कूटीवरती आणि तो 2 व्हीलरवरती शाहीर चौकामध्ये आलाय. तिथं आल्यानंतर यांनी एक थम्सअप आणलं होतं, त्या थम्सअपमध्ये विषारी औषध टाकलं होतं आणि ते थम्सअप त्या मुलाला प्यायला दिलं. मुलगा पित नव्हता. आईनं आग्रह केला, अरे पी. त्याला प्यायला लावलं आणि ह्यांना माहीत होतं याच्यामध्ये हे विषारी औषध आहे. आणि त्यानंतर त्या मुलाला थोडंसं गुंगी यायला लागली. आता त्याला गुंगी येते, त्याला लगेच त्या 2 व्हीलरवरती टाकला आणि हे दोघं पण त्या ठिकाणी हे दोघं आणि तो एक तिसरा, असं हे तिघं मिळून धोमचा डावा कालवा जो आहे कॅनॉलचा त्या बाजूला गेले आणि त्या कालव्याच्या तिथं उभे राहिले. आणि त्यानंतर ह्या मुलाला खाली ओढला, गाड्या लावल्या आणि हे दोघं जण म्हणजे त्याची आई आणि तो सचिन, हे दोघं जण त्याला त्या कालव्यामध्ये ढकलून द्यायचा प्रयत्न करत होता. आणि तो मुलगा जरी तो गुंगीत असला तरी पण त्याला ते कळत होतं, त्यामुळे तो आई मला वाचव, आई मला वाचव म्हणत होता. आणि त्याला त्या कालव्यामध्ये यांनी फेकून दिला आणि तो मरताना सुद्धा त्याच्या तोंडातनं शब्दच बाहेर पडत होते की आई मला वाचव, आणि आई 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 हेच त्याचे शेवटचे शब्द होते. आणि आई आई म्हणतच तो मुलगा त्या डोहामध्ये पडलाय. गुंगीचं औषध दिलेलं होतं, म्हणजे त्याला विष दिलेलं होतं, विषारी औषध होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि तो वाहत वाहत तिथून जवळजवळ 15 किलोमीटर अंतर त्या 12, 13, 14, 15 तासात काही गेला असेल. 15 किलोमीटर अंतरावरती गेला आणि त्या ठिकाणी त्याची बॉडी सापडली. आणि ती सापडल्यानंतर मग हे सगळं मग ते आईला दाखवलं आणि मग ते आई आले आणि मग तिचं ते रडणं, गागणं आणि नौटंकी करणं, अशा पद्धतीची नाटकं तिनं केली. पण अखेर शेवटी त्यांचं भिंग फुटलं. आता तिच्यावरती आणि त्याच्यावरती 363, त्यानंतर 302 आणि 34 या कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. आणि आता पुढचा तपास पोलीस करतायत. आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या काही नव्यानं गोष्टी समजू शकतात किंवा काय, तर त्या गोष्टीचा तपास पोलीस करतायत आणि ही न्यायालयीन प्रक्रिया चाललेली आहे. आता याच्यामध्ये बघा, ही जी आई होती अश्विनी, ही आई नव्हती तर ती कसाई होती. आणि त्या कसाईनं आपल्या मुलाला मारलं, तिनं स्वतःचं पण आयुष्य बर्बाद करून घेतलं. आणि हा जो सचिन आहे, सचिन कुंभार, हा अत्यंत भाग्यवान माणूस होता, कारण त्याच्या घरी त्याची पत्नी होती, त्याची मुलं होती. म्हणजे ह्या माणसाने स्वतःच्या बायकोचा विश्वासघात केलाय, या माणसानं स्वतःच्या मुलांचा विश्वासघात केलाय आणि यानं स्वतःच्या कुटुंबाची बर्बादी केलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात मूर्ख माणूस जर कोण असेल तर एका बाईच्या नादाने स्वतःला बर्बाद करणारा आणि स्वतःच्या कुटुंबाला बर्बाद करणारा आणि एक खून करणारा असा हा सचिन कुंभार बावधन गावचा अत्यंत मूर्ख माणूस आहे. आणि लक्षात घ्या, अशी माणसं आपल्या डोळ्यासमोर राहू द्या की आपण जर असं वागलो तर कशा पद्धतीनं आपली बर्बादी होते हे आपल्याला कळेल. त्यानंतर आईच्या नात्याला कलंक किंवा मातृत्वाला आणि स्त्री जातीला कलंक हा या अश्विनीनं लावलेला आहे. लक्षात ठेवा की खुनाला काय शिक्षा असते तो भाग वेगळा, पण मातृत्वाला मारण्यासाठी किंवा मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोष्टीची जी शिक्षा आहे ती कुठलीही शिक्षा दिली तरी ती कमीच आहे. अशा पद्धतीचं यांचं हे कृत्य आहे. त्याचबरोबर ते आता वाई परिसरातले काही माझे सहकारी आहेत किंवा जे या गोष्टीसाठी ज्यांनी मला ही माहिती पुरवली, तर त्यांचं असं म्हणणं आहे किंवा गावातल्या अशा अनेक लोकांचं मत आहे की ते जे सगळं प्रकरण किंवा त्या मुलाला जे मारलं तर त्या मुलाला यांनी घरातच मारलं आणि त्याच्यानंतर त्याची बॉडी ही त्यांनी नेऊन त्या कॅनॉलमध्ये फेकली. का तर त्या कॅनॉलमध्ये जर मुलगा जिवंत असताना जर फेकला असता तर त्याचा बुडून मृत्यू झाला नसता, कारण त्या ठिकाणी कॅनॉलच्या कडेला अनेक अशी छोटी छोटी मुलं आहेत की जी मुलं त्या कॅनॉलमध्ये पाणी कमी झाल्यानंतर त्याच्यामध्ये पोहायला शिकतात. म्हणजे त्या कॅनॉलमध्ये बुडून मरणं हे काही शक्य नसतं, कारण मुलं लहानपणीच पोहायला शिकतात. आणि हा मुलगा सुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्याला घरात मारलेलं आहे आणि त्यानंतर तिथं नेऊन त्याला टाकले असं काही लोकांचं मत आहे. त्यानंतर हा जो सचिन आहे
त्या सचिननं ही जी महिला आहे ती म्हणते की मला त्यानं धमकी दिली होती आणि त्या मुलाला ह्यानं विषारी औषध पाजलं होतं आणि मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर तिनं मग माझ्या नवऱ्याला मारेल अशा पद्धतीची धमकी दिली होती. म्हणजे बघा की या बाईनं स्वतःच्या नवऱ्याशी प्रतारणा केलेली आहे, नवऱ्याचा विश्वासघात केला आहे, दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मुलाला ठार केलेला आहे आणि तिसऱ्या बाजूला आता तिचा जो आहे ऑपरेटर, त्या ऑपरेटरला अडकवण्याचा प्रयत्न हिनं केलेला. आता खरं काय खोटं काय हे पोलीस तपासामध्ये उघड होईल, पण ज्या बातम्या पेपरला येत होत्या त्याच्यामध्ये हा संदर्भ आहे म्हणून मी सांगितलं. आता जाता जाता फक्त एवढं अत्यंत कठोर शब्दामध्ये सांगतो, अशा पद्धतीनं ज्या लोकांना माज असेल, कंड असेल ना, त्या लोकांना समजून सांगितलं की बाबा असं करू नका, चुकीचं आहे, तरी काही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. कारण या लोकांना आपण चांगलं सांगायला जावं ते आपल्याला दुश्मन समजतात. त्यामुळे यांना सांगणं मूर्खपणा आहे. त्यामुळे यांना फक्त एवढंच सांगतो, तुमचा काय माज असेल तो तुम्हाला कसा जिरवायचा आहे तो तुमचा प्रश्न आहे, तो तुमच्या पद्धतीनं जिरवा. पण जर तुमच्या घरामध्ये काही लहान मूल असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे मूल किंवा मुलगी ह्याच्यामध्ये अडथळा आहे, तर त्या मुलाला किंवा त्या मुलीला तिच्या मामाकडे किंवा तिच्या पाहुण्या रावळ्यांकडे किंवा आजी आजोबांकडे, सासू सासऱ्यांकडे यांच्याकडे पाठवा. तिथं शक्य नसेल तर त्यांना हॉस्टेलमध्ये, शाळेमध्ये हॉस्टेल असतं त्या हॉस्टेलमध्ये पाठवा. तेही शक्य नसेल तर अनाथ आश्रमामध्ये पाठवा. पण तुमच्या या माझापायी कोणत्याही निष्पाप जीवाचा जीव घेऊ नका.